प्रचार शेवट दिवस आहे, काय सांगाल नागरिकांना? नागरिकांपर्यंत पूर्ण उमेदवार पोहोचलेले आहेत. चारही उमेदवार गेले 7-8 महिन्यापासून प्रयत्न करत होते. म्हणजे 4च उमेदवार नाही, जेवढे इच्छुक होते त्यांनी प्रत्येकाने फक्त पक्ष म्हणूनच काम केलं आणि पक्ष म्हणून सगळ्यांच्या घरात पोहोचले. आतापर्यंत पुणे शहरात मला असं वाटत नाही प्रभाग 24 मधले उमेदवार 3-3 वेळा हाऊस टू हाऊस आतापर्यंत जाऊन आलेले आहेत. त्यामुळं प्रचार तर पूर्ण झालेला आहे. विजयी पण निश्चित आहे. फक्त आता निकालाची वेळ राहिली फक्त. पण आम्ही 100% सांगतो की आम्ही 4ही उमेदवार या 24 मध्ये जिंकून येणार आहे. नाही, भाजपाला काय निवडून द्यावं? भाजपाला का निवडून द्यावं आज नागरिकांनी पाहिलं पाहिजे. इतक्या या 7-8 वर्षात तर इतक्या जलदगतीने मेट्रो इतकी जोरात त्यांनी राबवली की आज जर हे उमेदवार जर सगळे निवडून आले आणि आज भाजपची सत्ता जर पुण्यावर आली तर जे आज लोकांची जी वाहतूक कोंडी कमी झाली. आज इकडनं स्वारगेटवरनं तो माणूस बसला तर तो कमीत कमी 5 मिनिटात तो वडगावमध्ये पोहोचणार आहे. असे वेगळे केलेले म्हणजे समजा इकडे हिंजवडी साईडला केलेलं आहे. लोगोचा प्लॅन आता चालू आहे. इकडे भोसरीला आम्ही जर इथं कसब्यातनं बसलो तर तुम्हाला सांगतो मी 27 मिनिटांमध्ये आम्ही चिंचवडमध्ये पोहोचतो. म्हणजे त्या गोष्टीला 2 तास लागतात गाडीवर जायला. म्हणजे ही प्रगती नाही तर हे सगळ्यांनी ऑब्झर्व केलं पाहिजे ना. एवढा जोरदार जर विकास आज ह्या 4 वर्षात त्यांनी केला असेल तर यांना जर परत सत्ता मिळाली तर हे पुण्याचं अजून एक वेगळं चित्र निर्माण करणार आहेत. तर मला तर असं वाटतं की सगळ्यांनी प्रभाग 24चं मी सांगतोय असं नाही प्रभाग 24चे जे बाहेर नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांनी पण त्यांना सांगावं की गणेश बिडकर यांचं वरती देवेंद्र फडणवीस यांचं सगळं चांगलं आहे. आज त्यांच्या शब्दावरती आज ती निवडणूक प्रमुख आहे. पक्षाने एवढी त्यांच्यावर जबाबदारी दिली काहीतरी बघून दिली असेल ना. माणूस कॅपेबल असल्याशिवाय कुठली जबाबदारी मिळत नसती. मग आज हे 4 उमेदवार आपल्याकडे जर निवडून आले प्रभागाचा फक्त विकास होईलच. पण गणेश बिडकर साहेबांचा हा विकास करण्याची किंवा काम करण्याची पद्धत ही खरंच वेगळी आहे. बोलायचं म्हणून बोलत नाहीये. तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. गेले 1 वर्ष म्हणजे मी म्हणतो की 20 ते 30 हजाराचे तर होम टू होम त्यांनी कामं करून दिलेली आहेत. आणि अशा चांगल्या माणसाला शेवटी चांगला माणूस आला की विरोध असतो. पण मी तुम्हाला 100% सांगतो आपल्या काजब्याचं तर आहेच पण पुण्याचा इतिहास आहे ना इतिहासामध्ये नोंद होईल. गणेश बिडकरांचं काम असं आहे की 100% इतिहासामध्ये याची नोंद होणार. पुण्याचे महापौर होतील का? 100% होणार. बिडकर निवडून येणार. अख्खा पॅनल निवडून येणार आणि बिडकर महापौर होणार. महापौर नाही आमची तर इच्छा आहे महापौर तर व्हावं आमदार व्हावं आणि पुढचा खासदार त्यांनी व्हावं. आमची सगळ्यांची स्वप्न आहेत. कारण की माणसाला ताकद भेटल्याशिवाय तो विकास करू शकत नाही. आणि जर ह्या जनतेने त्यांना ताकद दिली आम्ही ताकद देतो आहे. आणि शेवटी प्रशासन बी कसं कुठं दबाव खातं जेव्हा एखादा मंत्री खासदार जेव्हा असेल त्या गोष्टीचा आज सत्ता केंद्रामध्ये सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. आज जर पुणे शहरात सत्ता लागली तर कुठलाही प्रकल्प गणेश बिडकर हे 1 मिनिटही वाया न राहता तो त्या मार्गी लावणार आहेत याची 100% आम्हाला खात्री आहे. वैशिष्ट्य म्हणजे गणेश बिडकरांनी 4ही उमेदवारांना घेऊन आतापर्यंत जेव्हा उमेदवारी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत हे 4 जण कंटिन्यू एका मताने 4ही पॅनल चालवण्याच्या माध्यमातून सगळीकडे विचार करतात. परत त्या 4 पॅनलचा विचार नाही करत आहे. पूर्ण शहरात म्हणजे इथल्याच नागरिकांना सांगतात ते की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा की पुणे शहरात प्रत्येकाने 4ही कमळ दाबले पाहिजेत. आणि पुणे शहरामध्ये 120 नाही तर मी मला म्हणतो गणेश भाऊंच्याकडं जी निवडणूक प्रमुख दिलेली यंत्रणा दिली आहे तर 165 बी लागायला काही हरकत नाही. कारण की त्यांचं कामाची जी पद्धत आहे आतापर्यंत जी आम्ही पाहिली तुम्ही पण पाहिली असेल नागरिकांनी पाहिली असेल. सगळे म्हणतात की गणेश बिडकर खरंच गणेश बिडकर आहे. त्यांच्या टॅलेंटला आहे ना तुम्ही कुणीच चॅलेंज करू शकत नाही. आम्ही त्यांच्याकडे राहिलेलो आहे. राहिल्यावरती माणसाचे आम्ही जे काही गोष्टी ऐकतो किंवा बोलता करतो तो माणूस जरी सगळ्यांना वाटत काय असेल तरी पण डाऊन टू अर्थ माणूस आहे. आतापर्यंत आम्ही प्रभाग ज्यावेळेस फिरायचो ना तर कोणाच्या घरी जरी बसलो तरी मांडी खाली घालून बसणारा माणूस चहा घेणारा माणूस आहे. म्हणजे सामान्य माणूस हे लहान म्हणजे छोट्या ह्याच्यातून वरती आलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीची जाण आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं नागरिकांनी ना या गोष्टीचा विचार करून आपल्या पुण्याचा विकास होण्याचा विचार करून त्यांना आहे ना सगळ्या तऱ्हेने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी आव्हान केलं पाहिजे. आणि गणेश बिडकर आणि प्रभाग 24चे सगळे उमेदवार बैरट मामे असतील आपले छोटे दादा असतील आपले यादवताई असतील या सगळ्यांना प्रचंड बहुमतांनी सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे. आणि एक इतिहास नोंदवला पाहिजे की इतिहास जोच नोंदवतो की ज्याच्या म्हणतात की विरोधक बोलतात विरोधकांना बोलायला काय
ते कसं असतं, ज्यावेळेस पैलवान मजबूत असतो ना तेव्हा समोर तर बोलणारच आहे, पण लक्षात ठेवा हा पैलवान आहे ना यावेळेस जिंकणार आहे 100%. आता कुठल्या प्रभागात आहोत आपण आता? आता हा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 24, कसबा गणपती, KM हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटल. आज एकंदरीत प्रचार शेवट आहे, काय हो. सांगाल त्याबद्दल? आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसात सर्वच पक्षांनी जोर लावलाय, कारण आजचा जो दिवस आहे हा प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा आहे. पण त्यातल्या त्यात मी जर का तुम्हाला सांगायचं झालं तर भाजपातर्फे या 2 दिवसांमध्ये भरपूर जोर लावलाय आणि सर्व नागरिक आज रस्त्यावर बाहेर आलेले आहेत, कारण सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपतीमधून 4च्या 4च कमळ फुलणार आहे. एकंदरीत कसब्याला भाजपाचा बालेकिल्ला म्हणतात गड म्हणून, त्याचं काय सांगाल? कसबा आणि म्हणजे प्रभाग क्रमांक पहिला हा प्रभाग क्रमांक 16 होता, आता प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती. पहिल्यापासूनच कसबा पेठ हा भाजपाचा बालेकिल्लाच मानला जातो आणि इथले सगळे मतदार हे सुज्ञ आहेत. गेल्या 6 महिन्यामध्ये या सर्व 4ही उमेदवारांनी अक्षरशः प्रभाग पिंजून काढलाय. हाऊस टू यांचं हे 3रा टाइम आहे. त्यातून गणेशजी बिडकरांनी तर त्यांच्या कार्यात सगळ्यांना दाखवूनच दिलेलं आहे. कुठलीही कामं जरी असली तरी गणेशजी बिडकरांमार्फत ती कामं लगेच पटकन होऊन जातात. काही किरकोळ कामाचं ते अक्षरशः फोनवर होऊन जातात. देवेंद्रजी वडके म्हणजे छोटू वडके, आज यांचा पण जो दांडगा जनसंपर्क आहे आणि यांनी पण दाखवून दिलंय की जनसंपर्कातनं काय कामं होऊ शकतात आणि काय कामं होऊ शकत नाहीत, हे छोटू वडकेंनी दाखवून दिलेलं आहे. विरोधक विरोध करतात, त्यावर काय सांगाल? विरोधकांचं साहेब, विरोधकांचं कामच आहे, विरोधांचं कामच आहे की विरोध करणे. किती चांगली कामं जरी केलीत ना तरी ते तुम्हाला विरोधच करणार. विरोधाला विरोध करणं हेच त्यांचं काम आहे, पण चांगल्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्याचं समर्थन विरोधक कधीच करणार नाहीयेत. आणि आमच्या छोटू वडक्यांचं सांगायचं झालं तर आज कित्येक कामं त्यांनी अशी केली आहेत ना की ती नागरिकांपर्यंत पोहोचलेली कामं आहेत, ही बाकी कोणालाच कळलेली नाहीत. पण आज गेली 6 महिन्यात त्यांनी जी कामाचा धडाका लावला आहे, जी कामं केली आहेत, गणेशजी बिडकर असतील, कल्पनाताई भरगट असतील, उज्ज्वलाताई यादव असतील किंवा छोटू वडके असतील म्हणजे देवेंद्र वडके असतील, यांनी जी कामं केलीत ना 6 महिन्यात आणि जे हाऊस टू हाऊस फिरलेत, त्यामुळे प्रत्येकाला माहीत झालं की यावेळेस प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपतीमधनं 4च्या 4ही कमळच खोलणार आहेत आणि ती पण सर्वाधिक मताधिक्याने. आज पुणे शहराचं आहे ना केंद्र फक्त प्रभाग क्रमांक 24च आहे की प्रभाग क्रमांक 24 मध्ये यावेळेस काय घडणार आहे. आणि यावेळेस तुम्हाला सांगतो न भूतो न भविष्यती असाच रिझल्ट प्रभाग क्रमांक 24 मधून लागणार आहे. भाजपा महापौर आमचाच, भाजपा महापौर तर आमचाच होणार आहे आणि 120+ सीटं येणार आहेत यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे विरोधकांनी ना फक्त बघत बसायचंय की म्हणजे विरोधकांना आता फक्त भीती आहे की कसब्यातनं लीड किती आहे, हाच विषय, बाकी काही नाही.